तर नागपुरातील राड्यासंदर्भात आता 46 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे। सर, काही पोलीस अधिकारी 3 IPS अधिकारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळते। याच्यामध्ये रात्री आमचे सिनियर ऑफिसर जखमी आहेत, आमचा स्टाफ पण जखमी आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। आतापर्यंत किती लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि किती लोक जखमी झाले आहेत? याच्यामध्ये काही आमचे सिनियर ऑफिसर स्टाफ इंज्युर्ड आहे, त्यासंबंधी पूर्ण आकडा आतापर्यंत नाही आहे माझ्याकडे। आणि जे आमचे बाकी रात्री आपण 46 लोकांना आपण आतापर्यंत डिटेन केलेलं होतं, ते प्रोसेस अटकेची सुरू आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर अंडर कंट्रोल आहे। हां, आता सिच्युएशन निश्चितच आमच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे, तरीसुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि कोणतीही पुढे घटना घडू नये यासाठी तयार आहोत। नक्कीच पुढे कुठली घटना घडू नये या दृष्टिकोनातून तयार आहे आणि सिच्युएशन जे आहे ते अंडर कंट्रोल असल्याचं DCP मदने यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।